नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. जालना येथील आंदोलनास अकोलेकर मराठ्यांचा पाठिंबा, मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याची मागणी. 2 लाख लांबविणारा चोरटा CCTVत झाला कैद, भर दिवसात दुचाकीच्या डिक्कीतून लाखोंची रोकड लंपास. शहरातील अनधिकृत अवैध इमारतींवर मनपाचा हातोडा, आरशी प्लॉटच्या समृद्धी आर्केडवर कारवाईचा दणका. एमरॉल्ड स्कूलचा विद्यार्थ्यांना जाच, शाळेच्या फीसाठी अनेकांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा पालकांचा आरोप. कोजागिरीनंतर खामगाव येथे साजरा होतोय जगदंबा उत्सव. देशभरात एकमात्र नवरात्रोत्सव, भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आता सविस्तर बातम्या. जालना येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात मराठा समाज एकवटला आहे. या आंदोलनात निर्भय बनो जन आंदोलनाचे समन्वयक गजानन हरणे यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी मोठ्या संख्येत मराठा समाज एकवटला होता. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील मराठा समाज स्वयंस्फूर्तीने पुढे आलाय. आंदोलनात अकोल्यातून मोठा पाठिंबा दिला जात असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी समोर करण्यात आली. सरकारने त्वरित मराठा आरक्षण देण्याची घोषणा करावी, ही प्रमुख मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी समोर केली आहे. शासनाने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा यासाठी सामूहिकपणे अकोल्यातील मराठा समाजाने मागणी केली आहे. यासाठी समाजातील विविध घटक पुढे आले असून त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज मराठ्यांचा वाघ माननीय मनोज जरांगे पाटील हे बिना अन्न पाण्या वाचून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागलात आम्ही मराठे सहन करणार नाही. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी इथे कुठलाही राजकीय कार्यक्रम घेतला किंवा अकोला जिल्हा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे सगळे धारण करणार नाही. या मराठा आंदोलनात आम्ही सगळ्या महिला भगिनी आणि सगळे समाज बांधव सोबत आहोत आणि त्यांनी जर का असा प्रयत्न केला तर आम्ही ते उधळून लावू. आज मराठा क्रांती मोर्चाने उभारलेला लढा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक निर्णायक परिस्थितीवर आलेला आहे. शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे त्याच्याबद्दल विचार करून त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवावी. त्याचप्रमाणे ट्विटर फेसबुकच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना विविध प्रकारच्या धमक्या येतात आहेत, त्याकरिता त्यांना झेड सिक्युरिटी पुरवावी आणि त्यांच्या जीवितात जर काही हानी झाली किंवा त्यांना काही झालं तर सकल मराठा समाज संबंध महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचप्रमाणे आमदार, खासदार, राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचा असो, तो सत्ताधारी असो की विरोधक असो, त्यांनी स्वतःच्या पक्षाचे कार्यक्रम बाजूला ठेवावे आणि कुठल्याही राजकीय पक्ष किंवा त्याचा कार्यक्रम न ठेवता मराठा समाजाचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगण्यास त्यांनी तयार राहावे. अकोल्यात प्रत्येक ठिकाणी गावबंदी ही या राजकीय पुढाऱ्यांना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाने सगळ्यात पहिले सगळे मुद्दे बाजूला ठेवून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत लक्षात घेता मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लावावा, एवढंच आमचं समाजातर्फे म्हणणं आहे. धन्यवाद. तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूबाबत थोडी जरा निष्काळजीपणा दाखविला तर तुम्हाला चोरटे त्यांची अद्दल घडवितात. असेच आज कोठडी बाजार परिसरात झाले. बिनधास्तपणे 2 लाख रुपये गाडीच्या डिक्कीत ठेवण्याची चूक व्यावसायिकाच्या अंगलट आली. अकोला शहरातील कोठडी बाजार संकुलात असलेल्या बापूलाल प्रेमचंद नामक प्रतिष्ठानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा 2 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यावसायिकाने 2 लाख रुपये हस्तांतरित केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून ही रक्कम इस्माईल भाई या व्यावसायिकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवण्यात आली होती. बापूलाल प्रेमचंद नामक प्रतिष्ठान समोरील प्लॉट विक्री व खरेदीचे व्यवहार करत ते त्यांचे वाहन उभे करून दुकानात गेले असता अज्ञात चोरट्याने डिक्कीतील 2 लाखांची रोकड लंपास केली. 2 लाख बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.
सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला। त्यासाठी संकुलातील सर्व आस्थापनांची सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याचा शोध घेतला जात आहे। दिवाळी सण जवळ आल्याने नागरिक शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी पैसे घेऊन येत आहेत, त्यामुळे चोरटे सक्रिय झाले आहेत। ऑनलाईन किंवा चेकद्वारे मोठ्या रकमांचे व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महापालिकेने आज शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील समृद्धी आर्केड या आळशी प्लॉट स्थित इमारतीवर कारवाई केल्याने चांगलीच खळबळ माजली होती। या ठिकाणी अतिरिक्त बांधकाम, समाज अंतरात बांधकाम नसल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे। दरम्यान या कारवाईनंतर शहरातील इतर अनधिकृत इमारतींचा मुद्दा समोर आला आहे। आळशी प्लॉट रस्त्यावरील या इमारतीवर आज सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली। त्यामुळे शहरातील इतर अवैध बांधकाम करते आणि अनधिकृत इमारतींचा मुद्दा समोर आला आहे। या सर्व कारवाईने आळशी प्लॉट येथील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। समृद्धी आर्केडचे मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम समोर आले आहे। त्याचबरोबर समाज अंतरात देखील इमारत नसल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवला होता। त्यामुळे आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत या इमारतीचा अतिरिक्त भाग पाडला आहे। याविषयी स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत ही कारवाई आज महापालिकेने केली आहे। गीतानगर येथील एमरॉल्ड शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात परीक्षेपासून रोखल्याचा आरोप पालकांनी केला आहे। पालकांनी ही माहिती नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली आहे। दरम्यान एमरॉल्ड व्यवस्थापनाने या बातमीविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। शाळेचे नियमित शुल्क भरले नाही म्हणून आज काही विद्यार्थ्यांना गेटवरून परत पाठविण्याचा उद्योग गीतानगर स्थित एमरॉल्ड शाळेने केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। अनेक विद्यार्थ्यांना क्लासच्या बाहेर बसविण्यात आल्याचे चित्र होते, तर अनेकांना घरी पाठविल्याचा आरोप पालकांनी केला आहे। याविषयी एमरॉल्ड व्यवस्थापनाने चुप्पी साधली असून त्यांनी याविषयी कुठलीही प्रतिक्रिया माध्यमांना दिली नाही। दिवाळीपूर्वी प्रथम सत्र परीक्षा सर्वच शाळांमध्ये घेणे सुरू झाले आहे, पण परीक्षा देण्यासाठी काही शाळांनी थेट विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग सुरू केला। शाळेच्या या ढिसाळ कारभाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे। कुठल्याही विद्यार्थ्यांची परीक्षा थांबविण्याचा अधिकार शाळांना नाही। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळा शुल्कासाठी वेठीस धरणे गैर असताना एमरॉल्ड शाळेने आज विद्यार्थ्यांसोबत चुकीचा प्रकार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या सर्व गोष्टींकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून त्यामुळे शाळा व्यवस्थापन अशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। घडलेल्या प्रकरणाबद्दल कंप्लेंट करणार आहोत। एमरॉल्ड हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे। याकडे शिक्षण अधिकारी सुचिता पाटेकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे। मुद्रांक विक्रेत्यांनी आज शासनाच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करत न्याय मिळण्याची मागणी केली। आज मुद्रांक विक्रेत्यांनी कामकाज बंद ठेवल्याने मोठी अडचण सामान्य जनतेची झाली। शासनाकडून विविध मागण्या मंजूर होण्यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक महासंघ अंतर्गत राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्याकडून एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर करण्यात आले। सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात लागणारे 100 व 500 रुपये स्टॅम्प पेपर्स बंद करण्यात येऊ नये व याची विक्री मर्यादा वाढवून देणे, मुद्रांक विक्रीचे कमिशन 3% वाढवून मिळावे अथवा सर्व्हर चार्ज देण्यात यावा, वारसांना परवाने अनुकंपाप्रमाणे हस्तांतरित करण्यात यावे। भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात काही बदल करण्याचे झाल्यास शासनाच्या नवीन प्रणालीत आमचे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या मार्फतच राबविले जाईल याची हमी शासनाकडून देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। परंतु आता शासन नवीन धोरण अवलंबित असून त्याचा खाजगीकरण करण्याचा हेतू आहे व एकतर्फी निर्णय घेण्याच्या तयारीत असून मुद्रांक विक्री बँक, पोस्ट कार्यालय व खाजगी एजन्सी यांच्या मार्फत फ्रँकिंग मशीन द्वारा वितरित करण्याचा शासनाचा विचार आहे। वास्तविक फ्रँकिंग मशीन यापूर्वी सुद्धा दुय्यम निबंध कार्यालय व काही बँकांना दिले होते। त्यामुळे आमच्या शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक महासंघाच्या कृती समितीतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आमच्या प्रमुख मागण्या मान्य होण्यासाठी तसेच नवीन शासन धोरणात मुद्रांक विक्रेत्यांना समाविष्ट करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर।
मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री. तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री. तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात. ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन, ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये. तर एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जुने शहरातील सरस्वती खंडेलवाल इंग्लिश स्कूल व खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी आकारत असल्याचा आरोप पालक वर्गांकडून करण्यात येत आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा प्रशासनाकडून प्रत्येकी 4 ते 4.5 रुपये प्रमाणे फी आकारत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसाताई मनोज अंबेरे यांच्या वतीने आज जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना पालकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सर्वसामान्य तसेच गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे याकरिता शिक्षण प्रणाली अवलंबनात आणली असून या शिक्षण प्रणालीचा फज्जा अकोला शहरातील काही शाळा उडवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 या वर्षामध्ये तसेच यापूर्वी सुद्धा सर्व लाभार्थ्यांकडून जुने शहरातील सरस्वती खंडेलवाल इंग्लिश स्कूल व खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी आकारत असल्याचा आरोप पालक वर्गांकडून करण्यात येत आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा प्रशासनाकडून प्रत्येकी 4000 ते 4500 रुपये प्रमाणे फी आकारत आहे. RTE मधील लाभार्थी हे गरीब पालकांचे पाल्य असून हातमजुरी व अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. शासनाने सामान्य वर्गातील मुले हे शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांचा उच्च शाळेतून तसेच सर्व शाळांमधून निशुल्क शिक्षण मिळावे म्हणून RTE ही योजना सुरू केली आहे. जुने शहरातील सरस्वती खंडेलवाल इंग्लिश स्कूल व खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून फी आकारत असल्याने शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसाताई मनोज अंबेरे यांच्या वतीने करण्यात आला. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला. आज आम्ही या ठिकाणी RTE शिक्षण प्रणाली जी शासनाने अल्पसंख्याकांसाठी जी योजलेली आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो. जुने शहरातील नामांकित स्कूल खंडेलवाल इंग्लिश स्कूल येथे ही RTIच्या विद्यार्थ्यांना यांच्याकडनं फीज वसुली केली जाते. प्रतिवर्ष 4 ते 4.5 रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त दरवर्षी फी आकारण्यात येत आहे. त्याच्याबद्दल आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे आज निवेदन सादर केलेले आहे आणि या निवेदनामार्फत आम्ही त्यांना विनंती केली की ही जे शिक्षणाचा हे जे बाजारीकरण चालू आहे ते थांबवण्यात यावं आणि ह्या गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आणू नये. हे गरीब विद्यार्थ्यांना सरकारने या शिक्षण प्रणालीमार्फत त्यांना शिक्षणाचा योग्यरित्या लाभ व्हावा यासाठी ही योजना आकारली आहे आणि या योजनेचे बाजारीकरण आपल्या इकडे सुरू आहे. याच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आमची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असते आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावत असते. त्याचप्रमाणे हे सर्व पालकवर्ग माझ्याकडे आले असता मी यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी आज शिक्षण अधिकाऱ्याला भेटली आणि त्यांना ही समस्या सांगितली आणि या समस्येवर आम्ही पालकमंत्र्यांसोबत पण संवाद साधणार आहे आणि योग्यरित्या याचा मार्ग काढणार आहे आणि यांच्याकडनं जी फीज वसुली केली आहे ही यांना परत मिळावी ही आमची विनंती आहे आणि योग्यरित्या यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडनं विनंती आहे. माझ्यासोबत माझा सगळा पालकवर्ग आणि माझे पदाधिकारी इथे आज उपस्थित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदरचा प्रकार त्वरित थांबवा याकरिता आज इयत्ता 1ली ते 8वी मधील RTE योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या
विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली फी त्वरित परत करीत सदर शाळेची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। येणाऱ्या 8 दिवसात या प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसाताई मनोज अंबेरे यांनी दिला आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांच्यासह अकोला तालुकाध्यक्ष सौ नंदिनी सोपान कांगटे, सुकोडा तालुका सर्कल अध्यक्ष सौ संगीता राजेंद्र मेहसरे व सर्व आरटीईचे फसवणूक झालेले पालकवर्ग उपस्थित होते। आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी शासनाकडे विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। या आंदोलनात शेकडोच्या संख्येत आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांची उपस्थिती होती। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना अकोला वाशिम यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आशा कामगारांनी कोरोना योद्धा म्हणून प्रथम सैनिकाप्रमाणे गाव पातळीवर काम केले। याची दखल घेऊन अशा कामगारांना किमान वेतन 18,000 रुपये देण्यात यावे। आशा स्वयंसेवकांना व गटप्रवर्तकांना केंद्र शासनाने आजपर्यंत मोबदला वाढवून दिला नाही, तो सदरचा मोबदला वाढवून द्यावा। इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा व गटप्रवर्तकांना दिवाळीचे बोनस द्यावे। आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामाचा अतिरिक्त बोजा टाकून शासन त्यांचे शोषण करीत आहे। सदरचे शोषण थांबवावे या व इतर मागण्यांकरिता आज आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी राज्य शासनाचे विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली। आज दिनांक 30/10/2023 आम्ही आशा व गटप्रवर्तक संघटना CI2 च्या अकोला जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या संपात सहभागी झालो असून आशा व गटप्रवर्तक यांना कायम करून गटप्रवर्तकांना 26,000 रुपये वेतन, आशांना 26,000 रुपये वेतन, दिवाळी बोनस, सामाजिक सुरक्षा व ऑनलाईन कामाची सक्ती करू नका या प्रमुख मागण्या घेऊन येथे या आंदोलनासाठी बसलो आहोत। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलनात आम्ही आंदोलनं आणि संप चालू ठेवू। जिल्ह्यात सर्वत्र रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे। त्याचा मोठा फटका शासनाच्या तिजोरीला बसत असल्याचे चित्र आहे। रेती माफियांवर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे। सर्वत्र वाळू माफिया सक्रिय असून शासनाच्या वाळू योजनेला धुडीस मिळविण्याचा उद्योग या वाळू माफियांनी सुरू केला आहे। त्यामुळे शासनाची कोट्यावधीची रॉयल्टी वसूल होत नसताना याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे वाळू माफिया यांनी जोरदार उत्खनन करत वाळूचे दर वाढविले आहेत। महसूल व पोलीस प्रशासनाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे। अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम चोहट्टा बाजार परिसरात अवैध वाळूचा सुडसुडाट सुरू असल्याने महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे। चोहट्टा बाजार येथील पोलीस चौकी समोरून रात्री व दिवसाढवळ्या अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। तर या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कुठलीही प्रकारची कारवाई होत नसल्याने महसूल व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याकडे अकोला जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे। अवैध वाळूवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले असून माहिती मिळाल्यास कारवाई करू असे अकोट तहसीलदार सुनील चव्हाण यांनी सांगितले। भारतात केवळ खामगाव शहर व परिसरात साजऱ्या होणाऱ्या मोठ्या देवीच्या शांती उत्सवाला सकाळी 9 वाजता मोठ्या प्रमाणात आनंदाच्या वातावरणामध्ये प्रारंभ करण्यात आला असून हा उत्सव 10 दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते। खामगाव शहर व परिसरात जगदंबा मातेचा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज शनिवार सकाळी 9 वाजता मोठ्या देवीची पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली। 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होणार आहे। 5 नोव्हेंबर रोजी सत्यनारायण प्रसादाचे वितरण होईल तर 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता जगदंबा मातेची आरती होऊन विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे। 10 दिवस हा उत्सव चालणार आहे। या उत्सवात राज्यासह देशभरातून भाविक सहभागी होतात। त्यामुळे जगदंबा उत्सवामुळे खामगाव शहराला पुढील 10 दिवस यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे।
भाविकांनी दर्शनासाठी आजपासून मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारे कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. जालना येथील आंदोलनास अकोलेकर मराठ्यांचा पाठिंबा, मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याची मागणी. 2 लाख लांबविणारा चोरटा सीसीटीव्हीत झाला कैद, भर दिवसात दुचाकीच्या डिक्कीतून लाखोंची रोकड लंपास. शहरातील अनधिकृत अवैध इमारतींवर मनपाचा हातोडा, आरशी प्लॉटच्या समृद्धी आर्केडवर कारवाईचा दणका. एमरॉल्ड स्कूलचा विद्यार्थ्यांना जाच, शाळेच्या फीसाठी अनेकांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा पालकांचा आरोप. कोजागिरीनंतर खामगाव येथे साजरा होतोय जगदंबा उत्सव, देशभरात एकमात्र नवरात्रोत्सव, भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.